भर पावसात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मंडल यात्रा भंडारा जिल्ह्यात पोहोचली। यावेळी शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची मंडल यात्रा दिनांक 13 ऑगस्ट रोजी भंडारा जिल्ह्यात पोहोचली। दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी 12 ते 3 वाजता दरम्यान शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हक्कांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भर पावसात धडक मोर्चा काढण्यात आला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा आमदार शशिकांत शिंदे, आमदार रोहित पवार, माजी आमदार सुनील भुसारा, ओबीसी प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर, भंडारा जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार चरण वाघमारे यांच्या नेतृत्वात धडक मोर्चा काढण्यात आला। शेतकरी, श्रावणबाळ, संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग बांधव आणि वृद्धपकाळ योजनांचे थकीत मानधन देण्यासाठी, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा, शेतीसाठी विद्युत पुरवठा यासह विविध मागण्या मांडण्यात आल्या। भाजपने निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करण्याचा आणि धानाला भाव देण्याचा शब्द दिला होता। मात्र हे सत्तेत येताच या सरकारला त्याचा संपूर्ण विसर पडला। या आश्वासनाची सरकारला आठवण करून देण्यासाठी धडक मोर्चा काढण्यात आले असल्याचे प्रदेशाध्यक्ष शिंदे यांनी सांगितले। या मोर्चात पक्षाच्या ओबीसी सेलच्या माध्यमातून काढण्यात आलेली मंडल यात्रा ही सहभागी झाली होती। भाजप समाजात जाती धर्मात वाद निर्माण करत आहे, मात्र आपण हा वाद गाडून लोकांना जोडण्यासाठी आपण ही राज्यव्यापी मंडल यात्रा काढली असल्याचे ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी मार्गदर्शन करताना सांगितले। मोर्चात पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते।